दमा ए दमो फोटो काढायचा तुझा फोटो काढायचा. हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. आणि सकाळचे आता 10 वाजलेलेत. माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. चौधरी साहेब गेले कामाला. अण्णा गेलेत अण्णांच्या मामाच्या घरी गेलेत. आज त्यांच्याकडे ऊस लावतायत ना, मग मदतीला जात आहेत अण्णा. आणि तुम्हाला एक गंमत दाखवते. कोंबडी कुठं अंड घालायला गेली बघा ना. मशीनवर जाऊन बसली माझ्या, बघा. आणि व्हिडिओची सुरुवात तर झाली आज 10 वाजल्यापासूनच. आता काय काय कंटिन्यू करेल मला काय माहिती नाही. मला आज कपडे शिवायचेत. आज संध्याकाळी 4-4:30 पर्यंत एक जण येणारे, 2 ब्लाऊज शिवून काढायचेत. ऍक्च्युली 3 ब्लाऊज आहेत, पण मला 2 शिवून तरी दिले पाहिजेत, कारण उद्या त्यांच्याकडे देवदेव आहे. आणि मी घेत नव्हती कपडे शिवायला, पण त्या आलेल्या मग मावशीबाई आहेत ना, मग एवढ्या लांबून येणार आणि मी त्यांना रिटर्न पाठवणार. बरं, ते काय माझ्याकडून फुकट शिवून घेत नाहीत, मला पैसेच देतात. पण मग उगं नाही करायचं, चांगलं नाही दिसत, म्हणून मग मी घेतली. पण आहे ना, मला खरंच कपडे शिवायला वेळ भेटत नाही. कामाला गेले ना चौधरी साहेब, मग मला या महाराण्या सांभाळायच्या असतात ना. दिवसभर काही यांचंच काम जात नाही बरं का. पण इकडून तिकडं बांध, परत सोड, पाणी पाजा, शेण उचला, वैरण करा, परत इतर कामं पण असतात. आणि सध्याला शेतामधली 2 दिवस झालं काही कामं नाहीत. भुसकाट भरून आणायचे तुरीचं, पण त्याला ते काय मी सहज जाऊन 2-2 गोण्यांनी म्हटलं तरी घेऊन येता येईल. असं काही टेन्शन नाही एवढं त्याचं भुसकाटाचं. मग म्हणलं आहेच वेळ तर कशाला कपडे रिटर्न लावायचे ना. मग म्हणलं चला घेते. तसं मी पूर्णपणे कपडे घ्यायची बंद केली होती शिवायला. पण मला असं वाटतं मनातनं कधी कधी की आपण घ्यावीत कपडे शिवायला. मला खूप आवडतात कपडे शिवायला, पण वेळ भेटत नाही, म्हणून मी कपडे शिवायची बंद करून टाकली. तर बघूया आता काय काय कंटिन्यू करेल, किती काम होईल माझं मला काय माहिती नाही. तर भेटू नंतर आपण. तर मंडळी, आता वाजलेली आहेत संध्याकाळचे 6 वाजेल 5 मिनिटं कमी आहेत. आणि आता कंटाळा आला मला मशीनवर कपडे शिवायचा. एक ब्लाऊज शिवला आणि एक टॉप फिटिंग केलाय फक्त. आणि आता गुरं बांधते. इकडं वाडग्यात आणून बांधायचे गुरं. अंधार पडेल 5-10 मिनिटात, 10-15 मिनिटात अंधार पडेल. पण आता काय करते, आधी चुलीतली राख भरते आणि ही करते, काय म्हणतात ते, अंडी उकडत घालते. अंडी दाखवते तुम्हाला. काल रविवार होता, शनिवार होता, परवा शनिवार, काल रविवार होता. आणि आम्ही शनिवार रविवारी खात नाही ना, शनिवारी पण खात नाही आणि रविवारी तर आम्हाला ज्योतिबाई, त्याच्यामुळं ही बघा किती अंडीत, एवढ्या अंडीत घरची.
मस्त ना. साठलीत किती अंडी बघा, किती मोजा. तर एवढी अंडी साठलेली आहेत. आता इतकी अंडी संपायला वेळ लागणार ना. आणि मी तर व्हेजिटेरियन आहे, मी नॉनव्हेज काही खात नाही. मग दोघच जण आहेत ना, मग अंडेच घालून बनवते आज, अंडा करी. तर चला अंडी उकडायला घालूया आधी आपण. इथं चुलीवर अंडी उकडायला घालते आणि तोपर्यंत गाय वगैरे बांधून घेते. म्हणजे नेमकं गाय बांधस्तोर, इकडचं शेण उचलस्तोर अंडी उकडून निघतील आणि हे होईल, काय म्हणतात ते, नंतर मला कालवण टाकायला होईल. म्हणून मग लवकरच जरा अंडी उकडायला घालते. मग नंतर परत उशीर होतो खूप स्वयंपाकाला, धारा झाल्याशिवाय स्वयंपाक करता येत नाही नंतर. म्हणून आता भाजीची तयारी करते आणि अंडी उकडायला घालते. तर चला. ही राख आहे ना, ही लसणाला टाकायला साठवली. गौरीची राख चांगली असते ना लसणाला घालायला. आणि हा सकाळी भात बनवला होता. मला आज भातच खावासा वाटला होता. मी स्वयंपाक झाल्याच्या नंतर थोडासा भात शिजायला घातलेला. राख भरून टाकते पहिली. भरून उकिरड्यावर नाही टाकायची, भरून पाटीतच ठेवायची. खरं तर मला आज 2-3 ब्लाऊज शिवून द्यायचे होते, पण गुरांची वैरण काढी बघता बघता एवढे शिवून होत नाहीत ना एकाच दिवशी. मग एकच ब्लाऊज शिवला आणि हे केले, टॉप फिटिंग केलं एक, आणि 2-3 साड्या फॉल बिडिंग केल्या. फक्त फॉल नाही बसवलाय त्याला. फॉलच्या नव्हत्याच त्या, फक्त बिडिंगच्या होत्या. त्या मी गेल्या वर्षी लावलेल्या गौऱ्या. ग बाई पिऊ, का आली तू? पिऊ तिथलं ती चूल पेटवायचं काळ आण ना, चुली जवळच दिसलं का पलीकडच्या चुलीजवळ? तोडून आणा. बाज झालं तेवढं आणलं तरी चालतंय. आण तेवढं बाज झालं. हाय नाही, लाईट आली बघ, 6 वाजले. फोन करायला आली तू मम्मीला? येईन की आता मम्मी. झेंडू आली का शाळेत? मी अंडी उकडायला घालते आता. आणि अंड्याचं कालवण करणार आहे मी. तुम्ही कशाचं करणार आहे? हरभऱ्याची भाजी करणार आहे. कृष्ण कुठे गेला? हॅपी बर्थडे म्हणतो. कुणाला? हॅपी बर्थडे म्हणतो टू यू. हा बघायला गेली वे. मला वाटलं इथं का मांडलंय? तिथं कॅमेरा चालू केलाय म्हणून मांडले. आणि फोटो काढायचं होतं काय? फोटो नाही काढायचा का? फोटो कशी काढायचा? लाईट आली, आता फोन चार्जिंगला लावायचंय. फोन लावायचंय मला अजून मम्मीला.
पातेल्याला थोडी माती लावून आणली आणि तोंड धुवून आली. डोळे जरा गरम झाले होते माझे, म्हणून तोंडावर पाणी मारून घेतलं. थंड वाटतं ना जरा. पिऊ लाकडं आण ना तिथली. पिटली आता. चुलीपाशी आहेत की मोठी लाकडं. आणखी ग. चहा प्यायचा का तुला? प्यायचा? बनवूया आपण. थांब. थँक्यू. याला लावून ठेवली का नाही म्हणजे गौरी बरोबर पेटतात. आमच्यात पण लई गौरी. अगं मध्ये उभी राहिली. तिकडे रस्ता बघायला जायचं का? हा, तिकडे तू बसली ना मग दिसत असते त्याच्यात. पलीकडे बसून नसते दिसत. बस मी आणली आणली. शितच ठेवतात का? किती असतात आमची. असं बनवलंय ती. हा, अंडी ठेवायला हवेशीर. सावलीला झाडाच्या 6 अंडी आणली. नागुनाला 3, अन्नाला 3. बस की. तुम्हाला मी नाही खाता अंडी. आता अंडी उकडतात तोपर्यंत थोडं येसूर बनवावं म्हणती. भाजी पुरताच थोडासा. आणि वाटणाचं म्हणजे भाजून घेते आणि काय करते, चहा बनवायला सामान आणते. है ना. तर मंडळी मी इथं येसूर बनवायला सामान आणले. तांदूळ, बाजरी आणि चना डाळ. थोडा येसूर भाजून घेते. अंड्याचं उतरून ठेवते, जरा झाकून ठेवते. आणि चहा बनवते पिऊला आणि मला प्यायला. अंधार पडायच्या आधी उरकलं पाहिजे ना. पिऊ दुधाची ही आण ना घरातली तवली गॅसवरची. चहामध्ये दूध ओतायला घेऊन ये. त्याला आता बांधायचा टाइम झालाय ना म्हणून. ठेव बाई. चारा नेतो, मोठं करतो आणि इकून टाकतो. चालते. काय करताय ती? हे करताय का? काय म्हणतात ती? सांग ना का तुम्ही. थांबा. इसर करताय का? हा. अगं अंड्याचं कालवण करायचे आणि शेंगदाणे थोडेसेच आहेत ना, मग ते येसूर घालून अजून चांगलं लागतं कालवण. आता रांगोळ्याने आणलं तर बरे, संध्याकाळी येताना. नाही आणलं तर परत सकाळच्या भाजीचं वांदं होऊन बसेल. नाही तसं हुशार आहे तुम्ही. पिऊला चहा प्यायचाय बाई. चक्क पिवडीसाठी चहा? पिवडीसाठी, माझ्यासाठी. मला संध्याकाळचा चहा लागतोच. तरी म्हणलं पिवडीसाठी चहा. आणि लय उशिरा चहा केल्यावर परत जीव वाटत नाही. तुला प्यायचा का? मी नाही पेट चहा पेतच नाही. मी पिते बाबा दुधाचं. थोडा इसूर भाजून घेते. ही अंडी झाकायची राहिली की पाणी गार होऊन जाईल सगळं. बाईचा ड्रेस आला वाटते. कोणाचा? बाईचा. तिचा ड्रेस कधीच आला. तिचा आलेला बघून घातलेला बघून मग मी घेतलाय. तिने घातलं मी आज बघितलं. मला वाटलं ऑर्डर दिली. म्हणजे तिने फिटिंगला आणलेला माझ्याकडं, तेव्हा बघितला मी, मग मागवलं मी. आले बाया. कोण आले ग? ती दिल्ली मीच बोलत नाही.
का? मी बोलते बाय दलीला. एवढी मोठी पोरगी दलीला बोलत नाही. दली रडत बसेल तू नाही बोलल्यावर. पप्पा बोलते. पप्पा बोलतात वे. आणि सोल्या काठी घेऊन हाणायला आलता. कुणाला दलीला मारतोय. अगं चहा उकळा रे की भाजी फोडणीला टाकून गाया बांधायच्यात मला इकडे. हॅलो नको. शटअप. आता दिसायला लागलाय स्पष्ट चेहरा. ती अंधार पडायला लागला ना आता. नाही चेहरा दिसत नाही ह्याच्यात. टेकलीच्या वरनं दिसत नाही. असे जे थोडी हाईट वाढव ना मग त्याची स्टँडची. हे असंच का? नाही 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 खाली वरवड. ती काळ खाली काळी मुठ आहे का नाही त्याला दाबून धर आणि वरवड. तो खाली सरकवती वरवड म्हणल्यावर. जबत जा आता. दिसते का आता? चहा जास्त झाला. गप नाही माराव पिऊ. ती मोठी तुझ्यापेक्षा. एक चापट दिला तिकडे जाऊन पडशील. ये चहा प्यायला ये. तिथं बसल्या इकडे येतो. तिथं बसल्या तिकडे जातो. तू तिकडे बसून तिकडे जातो. बघ कसला मस्त उकळायच्या. गेला खाली तर दाखवस तर. डोळच जड झालं. कपडे कटिंग करून शिवायची होती आज. कपड्यांची गिरायकांची. इथं चांगलं वाटते ना तिथल्यापेक्षा. तिथल्यापेक्षा आहे का नाही. पण दीदीला आवडलं नाही इथं. आणि इथं लय हवा लागते ग. तिला इथं लय उघडा उघडं वाटलं असं. ती म्हणते इथं नाही चांगलं दिसत. घेऊ काय सगळं होतं. घ्या. प्यायचं का नको तुला? ठेव तुला अजून देते. माझा पेला लय मोठा आहे. दमाने पी. पोळलं पिळलं तर मग मला म्हणायचं नाही रानू का की मला पोळलं. मग मी देत असते फटके. त्या कॅरेट मध्ये उलट्यानं धुवून ठेवले तेवढ्या अंगाचा. चहा प्यायचा काम करायचं. पहिलं तांदूळ घालून घेते. बाजरीत आत्ताच्या आता मुंग्या आल्या इथं कुठून काय माहिती. तवा तापायला 20 तास लागतो. ही लय जाड आहे तवा. दुसरा ठेवायचा ना. घासला नाही. नाही घासून आणला असता. ही घासूनच आणलाय. पण खरपूस भाजतं ग लोखंडाच्या तव्यात. त्याच्यात चिटकतं खाली. बघ किती मस्त खरपूस भाजलेली. ह्या ॲल्युमिनियमच्या तव्यात ना खाली चिटकतं लगेच. फुलाम शेरू ढकललं असेल त्याने. चहा प्यायचा राहिला. काय करू जाणू का त्याला गुंजरू का. ती लाड करून घ्यायसाठी जवळ येतो. मला आवडत नाही. मला शेरू लय आवडतं. लय चांगलं. मी तुला उद्या बिस्किट आणते. हा तुला तू आवडत नाही मन म्हणजे तुला कसा रानात कसा ताणत होता. ढकलून ढकलून देत होता.
हाड हाड करून ढकलून लावला का नाही मग ते अजून मुद्दाम रेल तो अंगावर. तू दे की त्याला ढकलून बघ की कसं नको बाई सोडत नाही लवकर. रेलून रेलून बसतो मग तर अंगावर. करतो आता वाटतंय चावतंय. रामकाकी एक ना असं कुत्र्याचा व्हिडिओ होता बरं का. त्याच्यानं आता कधीच न धोका देणारा जीव असतो. इमानदार प्राणी सगळे कुत्रा म्हणजे. तुम्ही पण बनवा ह्याला एकदा दोहा आंघोळ घालून व्हिडिओ बनवू बाई. ते आंघोळ घातल्या मातीत जातं लोळायला माहितीये का. का ग कळत नाही तुला. कळतं बाबा तुला नाही काढत कळतं म्हटलं की तोंड वाजतं. चला आता वाटण वाटूस तर मस्त अंडी उकडते. आता माझा व्हिडिओ थोडा पाहिजे. उकळत वाटणार आहे. मिक्सरवर नो मिक्सरचं भांड खराब नाही का झालं. जाऊ का व्हिडिओ बंद करून जा ना शेरू आता तिकडे खेळायला. शेरू 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 बघ ना. शेरू शेरू इकडे बघ शेरू. मग तर मुद्दाम बघायचा नाही आगाव. कुकू छो छो छो. शेरू बिस्किट धर बिस्किट. शेरू धर बिस्किट. हा धर बिस्किट. शेपूट हलवते बघ की. शेपूट कसं हलवते बघ ना किती मजेत. शेरू बिस्किट धर तुला. बाय. तर मंडळी इथं घेतलेले बघा 2 चमचे तांदूळ, 2 चमचे बाजरी आणि 1 चमचा डाळ घेतली, चण्याची डाळ. आणि ह्याचा बनवतात येसूर. ही खूप जुनी पद्धत आहे बरं का येसूर बनवायची. आणि खरं तर ह्याच येसरामुळे भाजी छान होते. हा येसूर आहे ना कशाला वापरतात सांगू का. आपल्या रोजच्या भाजीला सुद्धा वापरतात. पण चिकन मटन असेल तर आवर्जून त्याच्यासाठी हा येसूर वापरतात. म्हणजे गावाकडे पहिले वापरायचे. आता तर जास्त लसूण कोथिंबीर कांदा लसूण कोथिंबीरची पेस्टच वापरली जाते हल्ली. हे असलं कोण वापरणं झाले. खरं तर ह्याची चव वेगळीच असते. हे वाटून घेते पटकन. वाटताना एकत्र वाटलं तरी चालतं हे. पण ती बाजरी निसटती ना ह्याच्या खालून उकळत काय म्हणतात ते ठोंब्या खालून. म्हणून बाजरी वेगळी वाटायची. बाकी तांदूळ आणि डाळ एकत्र वाटलं तरी जमतं. हा येसूर घालायचा ह्याच्यात आणि थोडीशी कोथिंबीर लसूण आणि खोबरं बस. दुसरं काही नाही टाकायचं ह्याच्यात. तुमचा कांदा नको, तुमचा टोमॅटो नको, अद्रक नको, काय सुद्धा लागत नाही. खूप मस्त भाजी होते बरं का ह्याची. दिसते का नाही अंधारात काय माहिती. अंधार लाईट आली पण मोबाईल मध्ये अंधार दिसतोय. गुरं बांधायची राहिलीत अजून इकडं. तर मंडळी वाटून वाटेपर्यंत अंधार झाला अहो. आणि ही आपली अंडी अशी छान उकडलेली. ती बघा मस्त अशी अंडी उकडलेली. आता मी फोडणीला घालून घेते. फोडणीसाठी बघा मी काय काय केले दाखवते. 1 मिनिट. बॅक कॅमेऱ्याने दाखवा म्हणलं पण दिसनाच आहे बॅक कॅमेऱ्याने. हे बघा हा येसूर कोथिंबीर चिरून घेतली आणि लसूण खोबरं वाटून घेतलेलं आहे. तर हे वाटण बनवलेलं आहे. हा येसूर एवढा झालाय चाळून घेतलाय छान. तर एवढा येसूर लागत नाही बरं का. ह्याचा निम्म्याचा निम्माच लागणार येसूर. कारण 2च माणसाची भाजी बनवायची ना.
आणि येसूर तुम्ही कसा पण टाकू शकता, कसा पण म्हणजे भाजी तुम्ही शिजायला घातली ना की फोडणी दिली भाजीला आणि आता नंतर भाजीला उकळी वगैरे फुटली छान आणि तुम्हाला नंतर वाटायला लागलं की अरे भाजी थोडी पातळ झाली तर तुम्ही नंतर सुद्धा घालू शकता. फक्त येसूर घातल्याच्या नंतर आहे ना कोमट पाण्यामध्ये येसूर मिळवून घालायचा असतो. आणि दुसरी गोष्ट की ते हे होऊन द्यायचं असतं, काय म्हणतात ते, ही गडगी जरा उतरून ठेवते कारण आहे ना यांनी पटकन होणार नाही भाजी, वेळ लागणार. आणि मला गुरं बांधायचे तर अजून वाटायला वेळ लागला मला. तर हा येसूर आहे ना कोमट पाण्यामध्ये मिळवून घालायचा असतो आणि फक्त येसूर घातल्याच्या नंतर उकळी फुटून द्यायची असते चांगली, म्हणजे ती पीठ थोडं शिजतं ना त्याच्यात. बाकी काय नाही करायला लागत त्याच्यासाठी, येसरासाठी. तर चला फोडणी देऊन घेऊया आपण. तर फोडणीसाठी सगळ्यात पहिलं तेल टाकून घ्यायचं आहे. माझे तेल बाहेरच असतं, तळलेलं तेल मी इथंच ठेवते. भाजीला उपयोग येतं ना तळलेलं तेल, वेस्ट जात नाही. तेलाच्या केटलीमध्ये परत बत्ता येत नाही ना ते. तेल टाकल्यानंतर लसूण खोबरं घालायचं. लसूण खोबरं छान परतून घ्यायचं बरं का तेलामध्ये. तेल टाकलं नाही अजून एवढं. आता व्हायला लागलं सुट्टं. जास्त काही करपून घ्यायचं नाही बघा, नाही तर करपून देसाल लसूण खोबरं, त्याची चवच बदलून जाते. फक्त ते फ्राय करून घ्यायचं छान. मग कसं मस्त झालं. तर ह्याच्यामध्ये हळद आणि आमचा घाटी मसाला, 2 माणसाच्या भाजीला एवढा बस होतो मला घाटी मसाला. फक्त आम्ही हेच मसाले वापरतो, दुसरे कोणते मसाले वापरत नाही. अशी लाल लाल झाली भाजी बघा, असा घाटी मसाल्याने कलर चढतो मस्तपैकी भाजीला. कसा कलर आलाय लाल एकदम. आणि आता फक्त ह्याच्यात पाणी वतायचं. जेवढी भाजी करायची तेवढं पाणी वतायचं बरं का. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आणि हा येसूर आता कालवून घालायचा. ती कोथिंबीर टाकायची वरून. कोथिंबीर तुम्ही कधी पण टाकू शकता, फक्त तेलात नाही टाकायची. तेलात टाकल्यावर त्याची टेस्ट बदलून जाते. ही टाकली कोथिंबीर. आणि आता फक्त आपला येसूर घालायचं राहिलंय. तर ती भाजी उकळून देते जरा. उकळल्यावर वेगळी चव होते ना जरा भाजीची. तोपर्यंत अंडी सोलून घेते ही. आणि हा येसूर काही एवढा मला लागणार नाही. हे मसाल्याच्या डब्याच्या वाटीत काढून ठेवते ह्याच्यातला येसूर, म्हणजे नेक्स्ट टाइम भाजी बनवताना उपयोगी येतो. हा बघा एवढा येसूर भरपूर झाला मला तो तेवढ्या भाजीला. हा एवढा येसूर. पण ती भाजी जेव्हा उकळेल ना, ह्यातलंच पाणी थोडं उकळलेलं घ्यायचं आणि त्या येसरामध्ये मिळवायचं. अंडी सोलून घेते तोपर्यंत. आता गरम येत पोहत अंडी. तर बघा मंडळी कसं कालवणाला एकदम मस्त तरी आली. आपला अजून ह्याच्यात येसूर घालायचा राहिलाय बरं का. आणि मीठ वगैरे एकदम बरोबर झालंय बरं का. मी वासावरच बघत असते मीठ. आता ह्याच्यात आपल्याला ही अंडी सोडायची. ही अंडी सोडायची आणि येसूर सोडायचंय. अंधार झालाय म्हणून बॅटरी आणली घरातली. बल्ब लागलाय पण आहे ना इकडे दिसत नाही उजेड त्याचा. त्या अंड्याला थोडं कट घेते, थोडे थोडे. म्हणजे याची चव आहे ना अंड्याची ती कालवणात उतरते. कोथिंबीर लागली अंड्याला, सॉरी अंड्याला. बघा भाजी कशी काय दिसती, एक नंबर. आणि बघा एक चमच्याभरच येसूर घेतला असेल मी.
ते भाजीतलं आहे ना, ही रशी थोडी घ्यायची आणि ह्याच्यामध्ये असं कालवायचं. गाठी फोडायच्या बरं का, नाहीतर असंच तुम्ही बच्चान तर त्याचं गाठी गाठी बनतील भाजीत पण. अशी भाजी उकळली ना, उकळायलाच पाहिजे असं काही नाही. कोमट जरी झाली ना त्यातलं पाणी तरी पण आपण घेऊ शकतो. फक्त थंड पाण्यामध्ये कालवायचं नाही हे येसूर. मस्त दिसते ना. अशी कामं आवरूस्तोवर ना उशीरच होतो थोडा संध्याकाळच्या धारा पण माझ्याकडे असतात ना. आले वाटतं आमचे चौधरी साहेब. मग तिला अजून गाया बांधल्या नाही तिकडं. तर आमच्याकडं आम्हाला आहे ना पातळ भाजी लागते चुरून खायला भाकरी सोबत, म्हणून एवढं थिक बनवलं आहे बघा. आता तुम्हाला किती भाजी थिक बनवायची, किती कसा रस्सा पाहिजे, कोणत्या प्रमाणामध्ये, त्याच्यावर तुम्ही बनवू शकता. पण बघा कशी काय मस्त अंड्याची भाजी झाली. त्याच्यात उजेड दाखवल्यावर दिसत नाही. खूप सुंदर अशी भाजी झालेली बरं का अंड्याची. अरे बॅटरी इकडे लावल्यावर सगळा बॅटरीचाच उजेड दिसतोय मोबाईलमध्ये. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मोबाईल चार्जिंगला लावते. गाया तिकडेच आहेत अजून. दाखवू का तुम्हाला गाया? बघा. अरे बॅटरी कुठं लागते, सगळ्या गाया झाडाखालीच आहेत बघा. तर आता पटापट गाया बांधून घेते इकडं आणि हे करते, काय म्हणतात ते, मोबाईल चार्जिंगला लावते आणि धारा काढून घेते. नंतर भाकरी आणि मग झालं संध्याकाळचं काम. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा नका करू, चॅनल सबस्क्राईब करा नाही तर नका करू, पण व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.